नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये अखेर ऐश्वर्याच्या पापाचा हंडा भरून हुशार जयंती आता टीट फॉर टॅट करत ऐश्वर्याच्या आता भयानक पापाचे सत्य कसे सारंग तिलोत्तमासमोर आणते. आणि अशा कोणत्या दोन भयानक घटना घडतात आणि त्यामध्ये आता सावलीला पाडणाऱ्या जयंतीचा खरा चेहरा सारंग समोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऐश्वर्याला आता जयंती ही अमृताला देणाऱ्या चूर्णाचा व्हिडिओ कसा ऐश्वर्याचा काढून तो आता तिलोत्तमा सारंग समोर आणते. आणि आजपर्यंत अमृताला बाळ होत नव्हतं याचं खरं सत्य जयंती जेव्हा आता त्या चूर्णाचा सगळा सिनेमा आता व्हिडिओ सगट जयंती आता तिलोत्तमा आणि सारंगला दाखवते. आणि आजपर्यंत अमृताला बाळ न होण्याचं कारण म्हणजे ऐश्वर्या असल्याचे सत्य ज्यावेळेस आता तिलोत्तमाला समजते. रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेली तिलोत्तमा त्यावेळेस आता कोणता भयानक निर्णय घेते. आणि त्याच वेळेस आता सारंग हा फोन करून कसा पोलिसांना बोलवतो आणि तिलोत्तमा आता ऐश्वर्याला हकलवण्याची दिवसा कशी मेंदळ्यांच्या घरून तयारी करते हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता सखदेवला हॉस्पिटलमधून सारंगने काळजी घेण्यासाठी मेंदळ्यांच्या घरी आणलेलं असतं. आणि आता सारंग हा हळूहळू सावलीचा होऊ लागलेला असतो. सावलीला आता तिलोत्तमाच्या घरात एकदम चांगले दिवस आता बघायला मिळत असतात. आणि सावलीने मॉडेल हंटमध्ये स्पर्धासुद्धा जिंकलेली असते. आणि सावलीचे विचार, सावलीच्या अंतर्मनातील सौंदर्याची ती विचाराची व्याख्या हे सगळं आता सावली ज्या वेळेस आता मॉडेल हंटच्या स्पर्धेमध्ये सगळ्यांच्या समोर मांडते त्याच वेळेस आता सावलीच्या मनातील विचार आता सारंग समोर येऊन सारंगला सुद्धा सावलीचं म्हणणं पटलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र इकडे सावलीला आता सगळेजण सावली सावली करत असताना मात्र इकडे ताराला खूप राग आलेला असतो. आणि मॉडेल हंटच्या स्पर्धेमध्ये आपण विजयी होणार होतो, पण ऐन वेळेस येऊन या सावलीने असं काही केलं की आपल्या तोंडातून घासच हिरावून घेतला. यामुळे आता ताराचा खूप जळफळाट होत असतो. आणि इकडे आता ऐश्वर्याला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. तारा आता ऐश्वर्याकडे येते. तारा म्हणते की मी ना आता त्या सावलीला सोडणार नाही आणि काही जरी झालं तरी त्या सावलीला मी तिला काही ना काही करून या घराच्या बाहेर काढीलच. ऐश्वर्या विचार करते की अरे वा, माझं काम तर मग अगदी सोपं होईल. आणि ताराला काही न सांगताच तारा सगळं काही करायला निघाली. यामुळे आता ऐश्वर्या खुश असते. ऐश्वर्याने मात्र इकडे आता अमृताला त्या चूर्णाची पावडर देण्याचा सपाटा चालूच ठेवलेला असतो. काही जरी झालं तरी मेंदळ्यांच्या घरी पाळणा हलूच द्यायचा नाही. आपल्याला मूल होत नाही ना, मग कुणालाच या मेंदळ्यांच्या घरी मूल द्यायचं नाही. आणि असं जर झालं ना तरच आपली या मेंदळ्यांच्या घरात शान राहील, नाही तर आपली या घरात कवडी मोल किंमत होईल. कारण ही तिलोत्तमा मेंदळे नातवासाठी ना एकदम आसुसलेली आहे. आणि जर तिला ज्या बाईपासून नातू होईल त्याच तिला ती सर्वश्रेष्ठ सून बनवेल ह्याची आता ऐश्वर्याला चांगलीच जाणीव झालेली असते. आणि म्हणून आता अमृताला बाळ होऊ नये म्हणून चूर्णाची 2-2 डोस दिवसातून ऐश्वर्या देत असते. इकडे मात्र आता जयंतीसुद्धा मेंदळ्यांच्या घरी राहायला आलेली असते. आणि आता इकडे जयंतीने ताराला 4 ते 5 हजार रुपये मागितलेले असतात. आणि आता जयंती ताराला म्हणते, हे बघ, तू माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि तुझा माज ना तुझ्यापाशीच ठेवायचा, कळलं का तुला? या घरात तू कुणामुळे आली आणि या घरात तुझी लायकी काय आहे ना ते मला चांगलं ठाऊक आहे. आणि तुझं जर सत्य ना मी या मेंदळ्यासमोर आणलं ना तर आत्ता लगेच तुला या घरातून ते हाकलून लावतील, एवढं लक्षात ठेव तारा. तू सावलीच्या जीवावरती आजपर्यंत जगत आलीस तू. तारा म्हणते, अगं हळू बोल, मोठ्याने काय बोलतेस तू? जयंती म्हणते की माझं तोंड बंद करायचं असेल ना तर मी जे सांगते ना तेवढंच ऐकायचं, कळलं का तुला? मला 5,000 रुपये लागतात आणि घेऊन ये. तारा म्हणते, आत्ता नाही आहे माझ्याकडे, मी बघते, प्रयत्न करते आणि तुला आणून देते, पण प्लीज कुणापुढे असं बोलत जाऊ नकोस. आता जयंती गेलेली असते. आणि तारा विचार करते
की या जर जयंतीचं तोंड बंद करायचं ठेवायचं असेल तर हिला पैसे आपल्याला द्यावाच लागतील. आणि आता सोहमकडून 5,000 रुपये घेऊन ताराने आता ते जयंतीला दिलेले असतात. आणि जयंती ही फक्त मेंढरांच्या घरी आता पैसे उकळवण्याचं काम करत असते. आणि सारंगकडून देखील जयंतीने आता चक्कर येण्याचं नाटक करून पायी जात असल्याची गरिबी दाखवून सखदेवच्या औषधासाठी आता सारंगकडूनही तिने पैसे उकळवलेले असतात. आणि तारा विचार करते की या जयंतीचा उपयोग करून आपण या सावलीला अद्दल घडवायची, म्हणजे आपलं नाव पुढे येणार नाही. आणि पटकन आता दोघीही हॉलमध्ये आलेले असतात. इकडे आता तारा मात्र विचारच करत असते आणि पटकन तारा जयंतीला तिच्याकडे बोलावते. जयंती म्हणते, काय गं? तेव्हा आता तारा म्हणते की या सावलीला आपण तोंडावर आपटवायचं का? तेव्हा आता जयंती विचार करते आणि जयंती म्हणते, तुझ्याकडे काही प्लान आहे का गं? तारा आता तिचा प्लान जयंतीला सांगते आणि पटकन ताराने आता कपडे धुण्याची पावडर बकेटमध्ये आणलेली असते. आणि पायरीवरती आता सावली खाली येणार म्हणून पटकन त्यांनी ती आता कपडे धुण्याची पावडर तिथे फरशीवर टाकलेली असते. पाणी मिसळून ते पाणी तिथे टाकता क्षणी इकडे वरून आता सावली खाली येऊ लागते. दोघीही आता लपून छपून सावली पडणार म्हणून बघत असतात. आणि आता सावली बिनधास्तपणे त्या पाण्यावरून जाऊ लागता सावलीचा पाय सटकतो. सावली पडू लागते, पण योगाने नशिबाने त्याच वेळेस सारंग तिथे असतो. आणि पडत असलेल्या सावलीचा तोल जात असताना सारंग आता हात पुढे करत सावलीचा हात आपल्या हातात घेतो. आणि सावलीच्या कमरेला हात लावून सारंगने सावलीला सांभाळलेलं असतं. आणि इकडे आता आपण सारंगमुळे वाचलो यामुळे आता सावली देखील सारंगकडे बघते. सारंग म्हणतो, काय सावली, नीट बघून चालता येत नाही का? सावली म्हणते की अहो सर, खाली बघताय का? कोणीतरी फरची पुसायची ती पावडर या फरशीवरती टाकली आणि त्यामुळे माझा पाय सटकला. आणि आता सारंग खाली बघतो आणि म्हणतो, खरंच ही तर ओली फरशी आहे, कोणाचं काम आहे हे? आणि सारंग आता सावलीला बेडरूममध्ये घेऊन जातो. इकडे आता तारा आणि जयंती डोक्याला हात लावतात. तारा म्हणते की आज पुन्हा या सारंगमुळे ही सावली वाचली. जयंती म्हणते की जाऊ दे, पुढच्या वेळेस दुसरा प्लान कर. पण आता हे जे काही झालं यामध्ये ऐश्वर्याने तारा आणि जयंतीला बघितलेलं असतं. आणि पटकन आता CCTV फुटेजमधून त्यांचं हे सत्य तिलोत्तमासमोर आणून दोघींनाही तोंडावर आपटवायचं याचा प्लान आता ऐश्वर्या करते. आणि पटकन ऐश्वर्या आता सगळेजण तिथे असताना पटकन आता तिचा मोबाईलमध्ये तो व्हिडिओ तिने काढलेला असतो. आणि पटकन ऐश्वर्या तो व्हिडिओ सारंगला आणि दाखवते. ऐश्वर्या म्हणते की बघितलं का, या 2 बायकांचं आपल्या घरात काय काम चाललंय? ही जयंती आपल्या घरात आली आणि हिने फरशीवर आता पाणी टाकून त्यावरती पावडर सांडवली आणि सावली किती पडली असते बघितलं ना सारंग तू? आणि हे सगळं या जयंती मूर्खबाईने केलंय, बघ हा व्हिडिओ, असे म्हणत आता सारंगला ऐश्वर्याने तो व्हिडिओ दाखवलेला असतो आणि जयंतीला तोंडावर पाडलेलं असतं. तो व्हिडिओ बघून आता सारंगला राग येतो. सारंग म्हणतो की जयंती वहिनी, तू हे कट कारस्थान का केलंस? आणि यापुढे जर तू सावलीच्या वाटेला गेली तर मी तुला या घराच्या त्या क्षणी बाहेर काढून देईल, एवढं लक्षात ठेव. सखदेव दादाची परिस्थिती चांगली नाही आहे म्हणून त्यासाठी तुला मी इथे थांबवलंय, नाही तर आत्ताच्या आत्ता तू या घराच्या बाहेर गेली असतीस आणि परत जर तू सावलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही, असे सारंगने आता जयंतीला बजावलेलं असतं. इकडे ऐश्वर्या खूप खुश होती आणि विचार करते, बघ माझ्याशी पंगा घ्यायला गेलीस तर त्याचं काय परिणाम होईल. आता इकडे ताड जयंती ही सखदेवच्या बेडरूममध्ये जाते. जयंती विचार करते की नाही, आता या पांढरी बगळीला आपण तिचा माज उतरवायलाच हवा. आणि त्यानंतर आता जयंती ही ऐश्वर्याच्या पालडीवरती राहते. इकडे आता ठरल्याप्रमाणे अमृताला दूध देण्यासाठी आता मात्र ऐश्वर्या ही किचनमध्ये जाते. हुशार जयंती त्या अगोदरच आता किचनमध्ये लपून बसलेली असते. आणि पटकन इकडे तिकडे बघत आता पातेलं गॅसवर ठेवत ऐश्वर्या दूध गरम करते आणि कुणी आपल्याला बघत नाही असे म्हणत पटकन आता त्या चूर्णाची बरणी बाहेर काढून त्यातील चूर्ण आता त्या दुधात टाकते. इकडे तिकडे बघत ते दूध ढवळते आणि ऐश्वर्या आता ते दूध आता अमृतासाठी घेऊन जाते. पण हुशार जयंतीने त्याच वेळेस आता ऐश्वर्याचा व्हिडिओ काढलेला असतो आणि पटकन आता ऐश्वर्या तिकडे जाताच
इकडे आता जयंतीला त्या चूर्णाचा वास येतो आणि जयंतीसुद्धा तेच चूर्ण मूल होऊ नये म्हणून घेत असते आणि लगेच तो वास त्या चूर्णाचा आता जयंतीने ओळखलेला असतो आणि ती बरणी बघताच जयंतीकडे सारखी सेम टू सेम बरणी असती, कारण दोघीही एकाच ठिकाणावरून तो चूर्ण घेत असतात आणि जयंती ते ओळखते. आणि ऐश्वर्यासुद्धा अमृता वहिनीला बाळ होऊ नये म्हणून गुपचूप हे चूर्ण देत असल्याचे सत्य जयंतीसमोर येऊन आता जयंती विचार करते की या ऐश्वर्याचं आता भांडं फोडायचंच आणि पटकन ती बरणी घेऊन आता जयंती ही सर्वांसमोर येते. आणि लगेच आता जयंती ऐश्वर्यासुद्धा तिथे आलेली असते. तर जयंती म्हणते की आज मी तुमच्या घरात कोण काय करतं ना याचं सत्य सांगणार आहे. आणि आता रागाने जयंती तिलोत्तमाकडे बघत म्हणते की तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला माहिती आहे का, आजपर्यंत तुमच्या मेंदळ्यांच्या घरात पाळणा हल्ला नाही, त्याचं कारण कोण आहे? तिलोत्तमा म्हणते कोण? तर तेवढ्या जयंती ऐश्वर्याकडे बोट म्हणते की ऐश्वर्या मॅडम. आणि आजपर्यंत अमृताला बाळ होऊ नये म्हणून आता विषारी चूर्ण दुधामधून ऐश्वर्या मॅडम अमृताला देत होत्या. आणि लगेच आता ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. ताबडतोब आता लगेच ते चूर्णाची आता डिश घेऊन येत ते चूर्ण आता जयंती तिलोत्तमाला दाखवते आणि म्हणते बघा बघा तिलोत्तमा मॅडम, हे आहे ते चूर्ण आणि मी सुद्धा, मला बाळ होऊ नये, माझी परिस्थिती गरिबीची आहे, माझ्या बाळाचा मी सांभाळ करू शकत नाही म्हणून हेच चूर्ण घेते आणि तुमची ऐश्वर्या मॅडम हेच चूर्ण त्या अमृता वहिनीला देते आणि म्हणूनच तिला आजपर्यंत मूल झालं नाही. आता ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते खोटं बोलू नकोस, तू काहीही बोलतेस, मूर्खासारखी बडबडू नकोस. आणि जयंती म्हणते मी मूर्खासारखी बडबडत नाहीये आणि तुला व्हिडिओ दाखवू का, पुरावा पाहिजे तुला? आणि लगेच असे म्हणत जयंती तो व्हिडिओ आता तिलोत्तमाला दाखवते. आणि ऐश्वर्या आता ते चूर्ण कसे त्या बरणीतले घेऊन दुधामध्ये टाकत होती याचा व्हिडिओ तिलोत्तमाला बघताच मोठा धक्का बसलेला असतो. ऐश्वर्या म्हणते की अमृताच्या डॉक्टरने दिलेलं औषध आहे ते चूर्ण नाहीये विषारी. तेव्हा आता जयंती म्हणते की व्हिडिओमध्ये ज्या चूर्णाची बॉटल दिसत आहे ना, ती बॉटल कशाची आहे, आपण डॉक्टरकडे जाऊन चौकशीसुद्धा करू शकतो, कारण अशी चूर्णाची बाटली माझ्याकडे आहे. तर आता ऐश्वर्याला धक्का बसतो आणि ताबडतोब जयंती ती चूर्णाची बॉटल आता इकडे तिलोत्तमाला देते. पटकन तिलोत्तमा आता ती चूर्ण खरं कशासाठी आहे यासाठी ती सगळे चूर्ण टेस्टिंगसाठी पाठवते. ऐश्वर्याचे भांडे जयंतीने फोडलेले असते. आता सारंगला राग येतो आणि रागाने सारंग ताबडतोब पोलिसांना फोन करून बोलावतो. आता तिलोत्तमाने सुद्धा रागाच्या रुद्रावताराने आता ऐश्वर्याचे थोबाड फोडलेले असतील. पिसाळलेली तिलोत्तमा लालबुंद होऊन म्हणते की आता ऐश्वर्या, आज तुझा दिवसा हाकलवण्याचा दिवस आलेला आहे आणि आता तू बॅग भर. तर आता जयंतीने ऐश्वर्याला टिट फॉर टॅट करत अमृताच्या चूर्णाचे भयानक सत्य समोर आणलेले असते. तर आता तिलोत्तमाला ऐश्वर्याला कशी हाकलवणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.